शेतकरी मित्रांनो आणि बांधवांनो, जर आपल्याला आपल्या शेतामधील पिकासाठी खत खरेदी करायची असेल किंवा बियाणे खरेदी करायची असेल तर जरा थांबा. कृषी विभागाने खास करून शेतकऱ्यांसाठी खत खरेदी करताना किंवा बियाणे खरेदी करताना कोणत्या खबरदारी घ्यायच्या असतील त्या सांगितल्या आहेत. यातील काही टिप्स आपल्याला चांगल्याच माहिती आहेत, पण मित्रांनो, पैसे वाचवण्याच्या नादामध्ये काही शेतकरी ह्या टिप्सकडे दुर्लक्ष करतात आणि त्याचा अनुभव बरेच शेतकऱ्यांना आतापर्यंत आलेला आहे. बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांना बियाणे बोगस लागून त्यांना दुबार पेरणीची वेळ आलेली आहे आणि यामध्ये शेतकऱ्यांचाच वेळ, कष्ट, खर्च, पैसा आणि हंगाम हा सर्व वायाला जातोय. पिकांवर बऱ्याचदा औषध फवारल्यानंतर देखील त्याचा कोणताही परिणाम पिकांवर होत नाही, असे देखील बऱ्याच शेतकऱ्यांना अनुभव आलेला आहे. नमस्कार मित्रांनो, मी विनोद क्षीरसागर, पुरंदर एंटरप्राइजेस, सासवड भिवडी तालुका पुरंदर, जिल्हा पुणे, आपले सरकार सेवा केंद्र चालक. तर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे पुरंदर शेतकरी विशेष या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता नक्की पहा, म्हणजे आपल्याला कृषी विभागामार्फत खत किंवा बियाणे खरेदी करताना कोणती खबरदारी घ्यायची आहे ते आपल्याला समजेल आणि आपण दुसऱ्यांना देखील सांगू शकतो. आपला 4 ते 5 मिनिटाचा वेळ ह्या आपल्या व्हिडिओला द्या. तर मित्रांनो, आपल्याला समोर स्क्रीनवरती दिसेल, शेतकरी मित्रांनो, खत खरेदी करताना ही खबरदारी घ्या. 1 नंबर, खरेदीपूर्वी आणि खरेदी करताना घ्यायची काळजी. पहिली आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे तर आपल्याला बियाणे किंवा खत हे परवानाधारक विक्रेत्याकडूनच खरेदी करा आणि माती परीक्षण करा असे सांगण्यात आलेले आहे. माती परीक्षणानुसार आवश्यक तेवढेच खत अधिकृत केंद्रातून खरेदी केल्यास पैशाची बचत होते. दुसरी टिप पाहूया. गोणीवरील बॅच नंबर, MRP आणि उत्पादन तारीख तपासा. हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो. अतिशय स्वस्त दरात खत देणाऱ्यांपासून सावध राहा आणि छापील किमतीपेक्षा जास्त पैसे देऊ नका. तिसरी टिप, पक्के बिल नक्की घ्या. तर आपल्याला पक्क बिल का घ्यायचं आहे? तक्रार निवारणासाठी किंवा गुणवत्तेच्या खात्रीसाठी अधिकृत पावती असणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे जर आपल्याला बियाणे बोगस लागली, खत बोगस लागलं तर आपण त्याची तक्रार करू शकता, पण केव्हा? ज्या वेळेस आपल्याकडे पक्क बिल असेल त्याच वेळेस. मित्रांनो, इथे दुसरा मुद्दा दिलेला आहे, आधार आणि डिजिटल विक्री प्रक्रिया. आधार कार्ड शिवाय खत खरेदी करता येणार नाही, म्हणजे आपल्याला खत खरेदी करताना आधार कार्ड आवश्यक असणार आहे. अनुदानित खत खरेदीसाठी आधार लिंक असणे आणि POS मशीनवर बायोमेट्रिक पडताळणी करणे बंधनकारक आहे. दुसरी टीप, जमिनीच्या क्षेत्रानुसार खताचे वाटप केले जाईल. म्हणजेच आपलं क्षेत्र जेवढं असेल तेवढंच तुम्हाला खत किंवा बियाणे मिळणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट यामध्ये अशी असणार आहे, फार्मर ID वर जेवढी जमीन लिंक आहे त्याच प्रमाणात खताची विक्री केली जाणार आहे. मित्रांनो, आता ह्या मुद्द्यामध्ये बरेच शेतकऱ्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो की बरेच शेतकऱ्यांनी फार्मर ID काढताना सगळं क्षेत्र दिलेलं नाहीये, म्हणजे सगळे गट सांगितलेले नाहीयेत किंवा ऍड केलेले नाहीयेत, किंवा फार्मर ID काढताना त्यावेळेस असं झालेलं आहे, शेतकऱ्यांना फक्त एकाच गावातील गट म्हणजे 7-12 ऍड करता आले होते. तिसरा मुद्दा, तक्रारीसाठी कृषी विभागाशी संपर्क साधा. खत विक्रीत अनियमितता आढळल्यास तत्काळ कृषी विभागाच्या तक्रार निवारण कक्षाशी संपर्क साधावा. जर आपल्याला कोणती तक्रार द्यायची असेल, बोगस बियाणं लागलं असेल किंवा बोगस खत लागलं असेल तर तुम्ही कृषी विभागामध्ये तक्रार देऊ शकता. पण मित्रांनो, त्याचबरोबर ही देखील काळजी घ्या, दुकानदार किंवा यंत्रणेवर विनाकारण दबाव टाकू नका, सहकार्य करा. ते तिसरा मुद्दा असा राहणार आहे की आपल्या क्षेत्रामध्ये, आपल्या शेतामध्ये किती प्रमाणात बियाणे लागणार आहे किंवा किती प्रमाणात खत लागणार आहे, कोणत्या वेळेस पिकांना पाणी सोडायचंय, कोणत्या वेळेस किती प्रमाणात कोणतं खत टाकायचं असेल, ह्या सर्व गोष्टींची आपल्याला माहिती घेण्यासाठी कृषी विभागाचं महाविस्तार AI ॲप यामध्ये लॉग इन करून आपण सर्व माहिती घेऊ शकता. याचा देखील आपल्याला भरपूर फायदा होणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्कीच आपल्या पुरंदर शेतकरी विशेष या युट्यूब चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, हाईप नावाचे जे नवीन कमांड आलेले आहे, आयकॉन आलेले आहे, त्याच्यावरती जर आपण क्लिक केलं तर हा व्हिडिओ दुसऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत मिळणार आहे. तर भेटूया अशाच एखाद्या दुसऱ्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.